तुम्हा सर्व श्रोतो मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला श्लोक, ज्याला ग्रंथांचाही राजा म्हणतात असे ग्रंथराज भगवद्गीता. या भगवद्गीतेचा 8वा अध्याय ब्रह्माक्षर निर्देशक आणि 8व्या अध्यायातील 6व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकामधून भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, मरणाच्या वेळेस माणसाला ज्या ज्या गोष्टीचं स्मरण होतं, ज्या ज्या गोष्टीची आठवण होते ना, मनुष्य पुढच्या जन्मामध्ये त्याच गतीला जातो. म्हणून अर्जुना, कायमस्वरूपी तू माझंच भजन कर. कोण सांगते असं? भगवंत अर्जुनाला सांगतायत. अहो, अर्जुनाचं फक्त भगवंताने निमित्त केलंय व कारण अर्जुनाच्या अंगावरचा एक एक रोम जय श्री कृष्ण म्हणत होता. अर्जुनाला उपदेश करण्याची भगवंताला गरजच नव्हती, पण अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने आपल्या सर्वांना हा उपदेश केलाय. आज आपण सर्वजण येथे कशासाठी जमल्या, सर्वांना श्रुत जरी असलं परंतु एक वक्त्याचा आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा या सावकार कुटुंबियाचे उर्फ सोळुंके कुटुंबियाचे आधारस्तंभ आधारवड असणारे पूज्य पिताश्री कैलासवासी निंबारामा सोळुंके यांना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्या या गंधमुक्तीच्या विधीच्या निमित्ताने सर्व आपतेष्ट नातेवाईक आपण इथे जमलात. बाबांच्या पश्चात त्यांचे मुलं बापू दादा सोळुंके, अनिल दादा सोळुंके, मुली झुमाबाई आहे का, झुमाबाई देवरे आणि कल्पनाताई पवार, नातू चेतन दादा, मनोज दादा, सुना, नातवंड असा मोठा परिवार. आणि या मोठ्या परिवारातून एक ना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागतं. माऊली म्हणतात, ज्याचा ज्याचा जन्म झाला ना त्याला एक ना एक दिवस मृत्यू हा येणारच असतो. काहींच्या आयुष्यामध्ये 3 सोहळे होतात, काहींच्या आयुष्यात 2 सोहळे होतात, पण विवाहाचा सोहळा करायचा की नाही हे आपापल्या प्रत्येकाच्या मनावर असतं. पण जो आजपर्यंत जो जन्माला आला ना त्याचा मृत्यू झालाच नाही असं कधी ऐकलं का आपण? जावंच लागतं प्रत्येकाला. पण मरावं कसं नाही हे निंबा बाबांकडून शिकावं. वयाच्या 82व्या वर्षी बाबा अगदी निरोगी आयुष्य आपलं जगले, निरोगी जीवन जगले आणि शेवटपर्यंत निरोगी असा देह ठेवला. आणि गुरुपौर्णिमेच्या पर्व काळावरती बाबांनी आपला देह ठेवला आणि शेवटपर्यंत आजारी नाही, काहीच नाही. फक्त बाबा 2 दिवस आजारी झाले आणि लगेच बाबांनी या जगाचा निरोप घेतला. पुण्यवान ज्या व्यक्ती आहे ना त्यांनाच असं एकदम गोड मरण, चांगलं मरण पुण्यवान व्यक्तीलाच येतं. नाही तर काही काही आपण बघतो ना 6-6 महिने वर्ष अंथरुणावरती असतात तरीही त्यांना लवकर भगवंत देत नाही. खरोखर या बाबांनी ना पुण्य केलेलं आणि भगवंताकडे बाबांनी अट्टहास केला असेल की भगवंता तू या मनुष्य जन्मामध्ये मला घातलं ना तर माझा शेवटचा दिवस गोड होऊ दे. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण शेवटचा दिवस गोड कधी होईल आणि शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकी काय? काही जण म्हणतील ताई आमच्या गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती गेली, 5-10 हजार लोक अंत्यविधीला जमली, याला म्हणतात का शेवटचा दिवस गोड झाला? काही जण म्हणतील चंदनाच्या लाकडामध्ये त्याच्या घरच्यांनी देह जाळला, यालाही म्हणत नाही शेवटचा दिवस गोड झाला. तर आमच्या वारकरी संप्रदायाच्या पारमार्थिक ह्याच्यामध्ये म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळच्या वेळेस त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येणं आणि त्याच वेळेस आपण हा देह ठेवणं याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड झाला. आणि खरोखर या बाबांसारखं आपण सुद्धा भगवंताकडे अट्टहास करायचा असतो की भगवंता माझा सुद्धा शेवटचा दिवस गोड होऊ दे. कारण कितीही आपण धन कमवलं, कितीही संपत्ती कमवली, किती घरची श्रीमंती असली, सोबत आपण पैसा घेऊन जाणार नाही. या देहासाठी कितीही छान छान कपडे घाला, ते कपडे सुद्धा आपल्याला सोबत नेता येणार नाही. जन्माला आलो ना तेव्हाही आपण काही घेऊन आलो नाही आणि जातानाही काही नेणार नाही, पण काही वस्तू नेता येतात. काय नेता येतं जाताना? आपण केलेला परमार्थ, आपण इतरांसाठी केलेली मदत. मग आपण जर
लोकांसाठी मदत केली, परमार्थ केला ना, तर आपण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मग मनुष्य जातो पण कीर्ती रूपाने मागे शिल्लक राहतो. मग ही कीर्ती आपण मागे ठेवून गेलो पाहिजे. येताना दादांना आपण एकच हृदय घेऊन आलो, पण अशी कीर्ती करा, अशी कीर्ती करा. या मनुष्य जन्मामध्ये येऊन ना लाखोंच्या करोडोंच्या हृदयामध्ये जाताना आपण जागा करून जा. कोणी म्हटलं पाहिजे की खूप चांगली व्यक्ती होती आमच्या गावची, आमच्या नातेवाईकातली खूप चांगली व्यक्ती होती, आपलं नाव पाठीमागे निघालं पाहिजे. अशी कीर्ती करा. किती पैसा अडका कमवला तो आपण सोबत घेऊन जाणार नाहीये. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा रे मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आमचे संत महात्मे म्हणतात बाबा, अरे आता तरी तुझ्या भगवंताचं नामस्मरण कर. आपण म्हणतो केलं असतं हो, पण आमच्याकडे वेळच नाहीये. आम्हाला भगवंताच्या नामस्मरणासाठी वेगळा वेळ देण्याची गरजच नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही तुमच्या कामामध्ये राहा, तुमच्या घरामध्ये राहा, तुमच्या शेतामध्ये राहा, पण त्या घरामध्ये असताना शेतामध्ये असताना मात्र माझ्या भगवंताचं नामस्मरण करायला विसरू नका. कारण ते नामस्मरणच आपल्या सोबत येणारे शेवटच्या वेळेस. आणि कितीही आपण प्रयत्न केला ना, तर मृत्यू आजपर्यंत कुणाला चुकवताच आला नाही. अहो, श्रीमंत असो, गरीब असो, राजा असो, रंक असो, प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागतो. कसा मृत्यू चुकवता येत नाही बघा. एक वेदशास्त्री असणारे ब्राह्मण रस्त्याने चाललेले असताना, आता ते एका रस्त्याने जात असताना समोर एक विहीर होती आणि त्या विहिरीवरती एका श्रीमंताचा मुलगा स्नान करत होता, आंघोळ करत होता.